मोबाईलवरूनच तुमची जनगणना आणि तुमच्या हातातच तुमच्या विकासाची किल्ली. 1 मे ते 15 मे दरम्यान डिजिटल जनगणना सुरू. परंतु ही प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी? बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून. जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. मी आज आपणासोबत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद करण्यासाठी या ठिकाणी आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याची संधी आहे. दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत ही जनगणना स्वगणना होणार आहे. स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास हा त्याचा थीम आहे. तुमच्या हातातील मोबाईलवरून तुम्ही sc.census.government.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती 100% अचूक माहिती भरू शकतात. ही प्रक्रिया अतिशय सोपी, मोफत आणि संपूर्णपणे गोपनीय आहे. तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या जनगणनेच्या कामात सहभागी होऊया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही जनगणना या कालावधीमध्ये आपण अतिशय मोठ्या आणि हिरिरीने सहभागी होऊन पूर्ण करूया, असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वतःची स्वगणना करता येणार आहे. स्वगणना म्हणजे तुमचा विकास या थीमनुसार नागरिक मोबाईलद्वारे स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात. ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी, मोफत आणि गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या उपक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही सहभाग घेत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांना माहिती आहे की भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सर्वांना स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग होण्याची संधी आपल्याला दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत प्राप्त झालेली आहे. स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास. तुमच्या हातातील मोबाईलवरून sc.census.gov.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची 100% अचूक माहिती भरू शकता. ही प्रक्रिया मोफत, सोपी आणि पूर्णपणे गोपनीय आहे. तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्ण काळजी घेतलेली आहे. जनगणनेच्या दरम्यान आपल्याला कुठलीही कागदपत्र जसे की बँक डिटेल्स किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर डिटेल्स याची विचारणा होणार नाही. तर निश्चिंतपणे आपला सहभाग नोंदवावा. तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या जनगणनेचे मध्ये सहभागी होऊया. महत्वाचे म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजीसह 16 भाषांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत. 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देतील. स्वगणना केलेल्या नागरिकांनी SC ID दाखवणे आवश्यक असेल. नोंदणी करताना मोबाईल नंबर, OTP द्वारे लॉग इन आणि माहिती भरणे आवश्यक आहे. प्रशासनाने इशारा दिला आहे की जनगणना विभाग कधीही आधार, पॅन, बँक डिटेल्स किंवा OTP फोनवर विचारत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये. डिजिटल युगात जनगणना ही झाली स्मार्ट, परंतु सावधगिरी ही तितकीच गरजेची. माहिती भरा, परंतु सुरक्षितपणे.